नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 31 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी कोरडे राहणार आहे, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, परोळा, जळगाव, साक्री, नंदुरबार, शिरपूर, अहवा, नवापूर तसेच सेंधवा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर मुंबई साईड जर बघितले आपण तर वलसाड, डहाणू, पालघर, वाडा तसेच कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव तसेच कोकण भाग, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे, तर हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये जर बघितलं तर चाकण, पुणे, सासवड, लोणंद, फलटण, बारामती, लवासा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर राहू, दौंड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेड तसेच राळेगाव, खाडा, शिरूर, अळकोटी, मंचर, अहिल्यानगर, पाथर्डी या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर भगूर, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, त्या गंगापूर, वैजापूर, कोपरगाव, सिन्नर, नाशिक, निफाड, येवला, नाशिक त्याचबरोबर मनमाड, तेलवड, कन्नड या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ राहील। काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर संभाजीनगर, गंगापूर, सिंदरामेडेसी, पिंपी तसंच मंदनपूर, जालना, अंबड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहील। तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन आज होणार आहे। अंबड, परतूर, पैठण, भगूर, गेवराई तसेच बीड, माजलगाव, पाथरी, सैलू, परभणी, जिंतूर तसेच नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। डिग्लोर, उदगीर, लातूर, पेठ, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण जर रात्री 11च्या सुमारास बघितलं, 11-12 सुमारास, तर वातावरणामध्ये बदल होतोय का बघूया आपण। अहिल्यानगरमध्ये या पूर्णतः वातावरण ढगाळ होईल। तसेच जुन्नर, खेड, पुणे, दौंड तसेच करमाळा, बारामती, जेजुरी, इंदापूर, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, अहमदापूर, परळी, काईज, बीड, जामखेड, अहिल्यानगर, पैठण, परभणी, जिंतूर, लोणार, जालना, संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ होणार आहे। तर मुंबई साईड बघितलं तर पालघर, मुंबई तसेच दापोली, रत्नागिरी, चिपळूण, गोरेगाव तसेच राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ होणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडताना दिसू शकतो। कोल्हापूर, सोलापूर, सांगली, विटा, कराड, सातारा, वडूज या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। पंढरपूर, सोलापूर तसेच जत, दिंडी, विजयपूर, अफलाजापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर तुम्ही बघू शकता की नागपूर भागामध्ये, नागपूर या ठिकाणी आपल्याला खांडोली, नागपूर, घोटी, भंडार या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊससुद्धा पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे। वर्धा, मोकाना, उमरेड, यवतमाळ, कर्जाना या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। चंद्रपूर, पुसद, हिंगोली, वाशिम या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 4च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी, नाशिक, त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। तर हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो। वैजापूर, श्रीरामपूर, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे। तर नवापूर, नंदुरबार, साक्री, शिरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। सेंधवा त्याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर, कर्जाना, अरवी या ठिकाणीसुद्धा पाऊस हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडू शकतो। यवतमाळ, वाशिम, पुसद, उमरखेड, हिंगोली, जिंतूर, लोणार या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। संभाजीनगर विभागात जर बघितलं तर संभाजीनगर, गंगापूर, जालना, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, राळेगाव, खाडा, बीड, गेवराई, माजलगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी मला हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पडू शकतात दुपारा 4च्या सुमारास। जुन्नर, खेड, पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर इंदापूर, अकलूज या ठिकाणी आपल्याला हलक्याचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर,
तसेच सावंतवाडी पणजी या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः पावसाचं असणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहणार आहे. तर पाऊस हा मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर संभाजीनगर, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, मनमाड तसेच अहवा, नवापूर या ठिकाणी आपल्याला दुपारच्या सुमारास म्हणजे 4च्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण 8च्या सुमारास जर बघितलं तर पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होताना दिसतो आहे. तुम्ही बघू शकता नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण हे पूर्ण ढगाळ होणार आहे. तर मनमाड, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव, चाळीसगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर चाळीसगाव या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो. संभाजीनगर, जालना, पैठण, माजलगाव, बीड या ठिकाणी आपल्या हलक्या पावसाच्या सरीसुद्धा पडताना दिसू शकतात. तर माजलगाव, परभणी, बीड, अहमदापूर, काईज, जामखेड, लातूर, पेठ, उदगीर, अहमदापूर या ठिकाणी आपल्याला जोरदार तर मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे. सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पंढरपूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडू शकतो. तर जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, पळूस, सातारा या ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण रात्री 11 सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये काय बदल होतो तर बघूया आपण तो. तुम्ही बघू शकता की विदर्भ, नांदेड तसेच आदिलाबाद, रामगुंडम, सिद्धपेठ, वरंगल या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे. तर संभाजीनगर, लोणार, अहिल्यानगर, बीड, बार्शी, करमाळा, इंदापूर, बारामती, जेजुरी, पुणे, खेड, दौंड, जामखेड, बीड या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. हिंगोली, उमरखेड, पुसद, जिंतूर, परभणी या ठिकाणी मात्र आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. खामगाव, अकोला, वाशिम या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर सिल्लोड, चिखली, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं वातावरण हे ढगाळ राहील. तर वलसाड, पालघर, मुंबई, दापोली, सातारा, रत्नागिरी, पणजी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो. सोलापूर, कलबुर्गी, विजयपूर, अकलूज, लातूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड हा भाग जो दिसतो आहे तो पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला रात्रीच्या सुमारास येत आहे. अहिल्यानगर, संभाजीनगर, लोणार, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, वळवणी, खंडवा हा भाग पूर्णतः आपल्याला दिसतो आहे तो पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.